मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल, लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल. आधाराचा वड जणू वाकल आभाळ, याच्या आईना पाचोळा जिनरानो माळ. जिनरानो माळ. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर, लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर. उमगाया बापर. जरी लावल तू आभाळाला हात, चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात. वाचतेच्या डोळ्यातली कधी कासावेशी, तुझ्या पायी राबानवी हाय त्याची खुशीर. हाय त्याची खुशी. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर.
विभाग कपड्याचे प्राध्यापक त्यांचे सर्व स्टाफ यांचे मी आभार मानतो। आणि आजच्या या काळामध्ये समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे, ज्या प्रबोधनाची गरज आहे, ज्या विचाराची गरज आहे, जे मार्गदर्शनाची गरज आहे, त्या गरजेतून हा विषय आपल्यासमोर ते मांडणार आहे। मी पुन्हा एकदा गावकऱ्यांच्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने तुम्ही सर्व जमलेले विद्यार्थी स्टाफ आणि महिला मंडळाच्या वतीने त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो। आणि मी विनंती करतो प्राध्यापकांना त्यांनी थोडंसं पाठ परिचय नंतर या ठिकाणी करून टाकतो। या वृद्धेश्वराच्या पवित्र भूमीमध्ये आणि नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आज आपल्या समोर उपस्थित झालेले प्राध्यापक वसंतरावजी हंकारे साहेब यांचं विद्यालयाच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात येते। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचप्रमाणे ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आपल्या या तिसगाव आणि तिसगाव परिसराच्या पुनीत भूमीमध्ये हा जो काय विचाराचा अग्निहोम चाललेला आहे, या विचाराच्या अग्निहोमाचे साक्षीदार आपल्या पाथर्डी तालुक्याचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील लवांडे साहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे त्यांचं नातं आजची सामाजिक गरज या व्याख्यानाबाबत सुप्रसिद्ध असणारे व्याख्याते माननीय प्राध्यापक श्री वसंत हंकारे साहेब, राहणार सांगली, गाव डिग्रज या ग्रामीण भागामध्ये त्यांचा जन्म झाला। जन्म झाल्यानंतर बालपणी वडिलांचं छत्र हरपलं, सर्व कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहून हे जग उघड्या डोळ्याने पाहिलं, अनुभवलं आणि अनुभवातून त्यांना जे काही पैलू पडलेले आहेत त्या पैलूंचे विचार मांडण्यासाठी आज ते आपल्या समोर उपस्थित झालेले आहेत। मित्रो, मनुष्य हा आणि खरी ओळख जी आहे समाजाला खरं आता पावित्र्यवान करण्यासाठी, चांगली वैचारिक दिशा दाखवण्यासाठी, मुलांना बालपणामध्ये चांगले विचार त्यांच्या हृदयामध्ये रोपवण्यासाठी आई वडील, शिक्षक, मोठे भावंड यांच्यामध्ये प्रेम आणि आपुलकी हा जो काही गाभा आहे, हा गाभा काळाच्या ओघामध्ये लुप्त होत चाललेला आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने अशा समाज धोरणांची गरज महाराष्ट्राला आणि या समाजाला निश्चितपणे हवीशी आहे। बालपणीच्या खरतर प्रसंगातून पुणे येथे शिक्षण घेतलेले वसंत हंकारे साहेब यांनी महाराष्ट्रभर एक जनजागृती कार्यक्रम करून सर्व समाज आपल्यामध्ये बंधू भावाच्या प्रेमाने कशा प्रकारे राहू शकतो याचं त्यांनी सर्व समाजाला एक आदर्श विचार दिलेला आहे। आणि त्या विचारावर पाऊल टाकून आपण खऱ्या अर्थाने हा जो पाथर्डी तालुका आहे हा क्रांतिकारी तालुका आहे। अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजामध्ये कैलासवासी चंद्रभान बाळाजी आत्रे पाटील थोर क्रांतिकारक होते। स्वातंत्र्य चळवळ त्यांनी उभी केलेली आहे। बापूसाहेब बापकर हे सुद्धा थोर क्रांतिकारक होते। रावसाहेब मस्के सुद्धा या पाथर्डी तालुक्याचे कर्मविधाते होते। आणि या संस्थेचा जो वटवृक्ष आहे तो साहेब अतिशय छोट्यामधून आज भव्य विशाल पर्वताकडे वाटचाल करत आहे आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम आमच्या संस्थेचे सदस्य, काउन्सिल सदस्य आदरणीय मरकड साहेब, त्याचप्रमाणे अरविंद दादा आत्रे साहेब, त्याचप्रमाणे या तिसगावचे आदरणीय
काशीनाथ पाटील लवांडे साहेब आणि तुम्ही सर्व अज्ञात की ज्यांनी या कार्यक्रमासाठी खर्च केलाय, जे या ठिकाणी येण्यासाठी अजूनही काही आतुरलेले आहेत, त्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो। आणि या ठिकाणी जय भवानी, जय भवानी। सत्कार समारंभ माननीय प्राध्यापक हंकारे सर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे। मी उमगाया बापर लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, उमगाया बापर। बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारे, विजापूरच्या तख्तासमोर निमुटपणे झुकणाऱ्या नमणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारे, सरंजामशाही कुलवंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा झेंडा फडकवणारे, कल्याणच्या मुल्लामेत सुभेदाराची सून किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारे, 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारे, जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारे, महान रचनात्मक प्रतिभेचा रणपुरुष, समर्पणशीलतेचे प्रतिकारी, प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक, सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष, क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री, रणशीलतेचे मानदंड, स्वराज्याचे संस्थापक, शककर्ते, युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज, संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ, विचारपीठ, प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ, स्वराज्याचे स्वप्न पाहून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनावरती बोलणारे आमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजे भोसले, बुद्धिमान, पराक्रमी, अभ्यासू, जिज्ञासू, चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य, शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे, शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत व गरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारे आमचे महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई, कमवानी शिका, कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारे आमचे कर्मवीर भाऊराव पाटील, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, मौमेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास्त्र भेदवायचे, भले तर देव उगासेची लंगोटी, नाटाळाचे माती हनुकाठी, हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबाराया, हातामध्ये झाडू घेऊन, हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारे आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता, समता, बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एकमुखाने आपण सर्वजण बोलो, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला भारत माता की, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। चला, आजच्या या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे, पण माझ्या लेकरानं, माझ्या मातानं, माझ्या बंधूनं आणि माझ्या युवकानं आपल्या नजरेतून हे व्याख्यान आहे, पण माझ्या नजरेतून हे व्याख्यान नाही, कारण शेकडो वर्षापासून प्रबोधन होत आले व्याख्यानांच्या माध्यमातून विचारवंतांचे विचार आमच्या कानापर्यंत पोहोचले, पण आमच्या कानाचा विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला नाही, काळजाच्या तळापर्यंत पोहोचला नाही, आमच्या मधला माणूस जागा झाला नाही। कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी, गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी। प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली, पण या गर्दीमध्ये अगदी बोटावर मोजणे पदाचं माणसं आज जिवंत राहिली। आज ही या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर बलात्कार होतो, आज ही माझ्या लेकीचे तुकडे होतात, आज ही लेकरं हातामध्ये दारूचा ग्लास घेतात। ही माती कोणाची? ही माती आहे माझ्या छत्रपती शिवाजी राजांची। अरे
स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, स्वतःच्या स्वराज्यातल्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला, पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा, ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. ही माती आहे, पण या मातीमध्ये माणसं मरत चालली, या मातीमधली माणुसकी आटत चालली. आणि म्हणून माझ्या लेकरानं आज मी तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या मधला माणूस जागा करण्यासाठी प्रबोधन करायला नाही आलं ना. प्रबोधनाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन आज झालं पाहिजे माझ्या लेकरा. आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल, हे परिवर्तन जर तुला जाणून घ्यायचं असेल तर अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुला झाली पाहिजे. कृतज्ञतेचा अर्थ असा आहे, ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं. ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं, आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं. ज्या मातीमध्ये मी वाढलो, ज्या मातीमध्ये मी घडलो, त्या मातीसाठी काय केलं. आणि ज्या शिवधर्माचं नाव सर्वप्रथम मी माझ्या मुखावरती घेतो त्या शिवधर्मासाठी मी काय केलं. याला म्हणतात कृतज्ञता. या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या मुखातून नाव निघालं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं, माझ्या आऊजीजाऊचं, माझ्या गाडगे बाबांचं. हे म्हणा भूतांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी, क्रांतिकारकांनी, समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला, त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली, आपल्या कानापर्यंत पोहोचली, जय जयकार झाला. पण तो बेबीच्या देठापासून झाला नाही. इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते. हे पोरानं ज्या ज्या वेळेला माझ्या राजाचं नाव आपल्या कानावरती येतं त्यावेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे. कारण या महामानवाने, या क्रांतिकारकांनी, या समाज सुधारकांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही, तर अखंड राष्ट्राचा संसार केला. म्हणून तुम्ही आम्ही ताठ मानानं बसलेला लक्षात घ्या. मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे. या भगवंताने आम्हाला सुंदर शरीर दिलेलं आहे. या शरीराला 2 हात दिलेले आहेत. दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या, खांद्याजवळ ठेवायच्या, पाठीचा काना ताठ ठेवायचा, आणि आज समांतर या शाळेच्या 4 भिंती अगदी दुमदुमून गेल्या पाहिजेत. असा जय जयकार आज आपल्या मुखातून झाला पाहिजे. चला प्रत्येकाने दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत, खांद्याजवळ ठेवायच्या आहेत, पाठीचा काना ताठ ठेवायचा आहे. चेहऱ्यावर एक तेज पाहिजे. समोर माझे छत्रपती आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघायचं आणि अगदी तसंच तेज आपल्या चेहऱ्यावर पाहिजे. चला पाठीमागे झाडाखाली उभे राहिलेले माझ्या काही साखरपुड्याला आलाय काय रे, का लगीन लावून देता. एवढा मोठा मंडप आहे, सगळ्यांनी जय करायचा आहे. चला जे जे या मातीमध्ये राहतात सगळ्यांनी वर कट्ट्यावर बसलेले, इकडं माता भगिनी आहे, पाणीवाले, शायनिंग मारायचं नाही कोणी. चला फक्त कॅमेरामन सोडून सगळ्यांनी जय करायचा आहे. हात दोन्ही हाताच्या 2 मुठी. चला लवकर जोरा जय जयकार. कॅमेरा इकडे फिरव रे, जरा माझ्या राष्ट्राला बघू दे माझे लेकरं जय जयकार कसं करतात. चला चेहऱ्यावर हात पाडीचा करा. बोला छत्रपती शिवाजी महाराज के, बोला भारत माता के, बोला छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के, बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंदे वंदे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा वंदे. आता 1 तास असा चेहऱ्यावर तेज, एकदम चेहऱ्यावरचं तेज घेऊन आज घरी उड्या मारत जायचं. रोज घरी कसं जाता माझ्या लेकीनं, कसं जाता, पाठीवरचं दप्तर, शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम, त्यात तो मोबाईल हातामध्ये, अजून त्याचा मेसेज कसा आला नाही. सकाळीच मी पाठवला होता, अजून कसा आला नाही. तो मेला रात्री, त्याचा काही मेसेज येत नाही बघ. आता लय चिंता तुम्हाला. असं घरी जाता, पण आज असं घरी जायचं नाही. उड्या मारत घरी जायचं, टना टना उड्या मारायच्या. मम्मी पुढे आली की तिच्या गालाचा मुका घ्यायचा, माफकरण, आणि मम्मीला म्हणायचं आय लव्ह यू. वडील पुढे आलं, कडकडून मिठी मारायचे. घरात सगळ्या आनंदी आनंद असला पाहिजे. आलं का लक्षात. कारण आज समजावून सांगायला आलाय तुला बाप, आज समजावून सांगायला आलाय तुला तुझी आई. लक्षात घे. आणि आज अतिशय मला आनंद होतोय, कारण माझ्या सूचनेप्रमाणे इयत्ता 1ली ते 4थीची कार्टी इथं आलेली नाही. त्यामुळे मला अतिशय आनंद झालेला आहे. महाराष्ट्राच्या मातीत नाही तर अखंड भारतभर 20-20 हजार लेकराशी मुठीमध्ये ठेवतो मी. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. संभाजीनगरचं रेकॉर्ड तुटलं. संभाजीनगर मध्ये मागच्या आठवड्यामध्ये 25,000 लेकरं होती.
प्राणी सुद्धा माझ्या व्याख्यानाला येऊन आजकाल प्राणी सुद्धा माझं व्याख्यान ऐकत असतात. एवढी पकड आहे आपली. 25,000 लेकर. हा पक्षी सुद्धा उठू देत नाही. पण पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझं पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. महाराष्ट्रातलं मोठं वक्त या कार्टेने घरी बसवलेलं आहे. परवा रत्नागिरीला पश्चिम महाराष्ट्र रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं. एक मॅडम अशा पर्स लावून चालत माझ्याकडे आल्या. मला म्हणल्या सर तुम्ही आमच्या अन्याय करताय. म्हणलं माते काय तुझ्या अन्याय करतोय? तर म्हणे सगळ्या युनिटला तुम्ही मैदानामध्ये घेतलंय, आमच्या युनिटला तुम्ही परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिने कोणतं तुझं युनिट? तर म्हणलं पहिली ते चौथीचं. म्हणलं अजिबात त्या कार्ट्याला माझ्या समोर आणायचं नाही. कारण महाराष्ट्राचं मोठं वक्त यांनी घरी बसवल्यात. कधी कार्टी काय करतील सांगता येत नाही. व्याख्यान पाडतो म्हणून पाडतात. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या सर पुढे आणून बसवत नाही, तुमच्या मागं आणून बसवली तर चालतील का? मी म्हणलं ठीक आहे माझ्या पाठीमागं आणून बसव, पण तिथं 2-4 शिक्षक बसव. त्या लेकरांनी अजिबात दंगा करता कामा नाही. मॅडम पळत हरणासारख्या गेल्या आणि मला वाटलं 5-50 पोरं घेऊन येतील. चांगली 250-300 कार्टी घेऊन आल्या. मी ठरवलं आपण मागं बघायचंच नाही, काय वाटेल ते करू दे त्यांना. आणि आज घरी जायचं. घरी गेल्या वसंत हंकारे नाव युट्यूबवर टाकायचं. व्हिडिओ येतात, चॅनल सबस्क्राईब करायचं आणि त्यातले व्हिडिओ बघायचे. लेकरांच्या मध्ये अशी खुर्ची टाकून खुर्चीवर असा उभा असतोय आणि लेकरांच्या छाताडावर बसून बाप त्यांच्या काळजात मी पेरत असतोय. व्याख्यान लय रंगलेलं होतं. लाकडाची खुर्ची होती. खुर्चीवर मी उभा होतो. सगळे प्रत्येक व्यक्ती माझ्या व्याख्यानामध्ये रमलेली होती आणि पाठीमागं बसलेलं पहिलीचं एक कार्ट कधी रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसले कोणालाच माहिती नाही. व्याख्यान एकदम रंगात आलं आणि कार्ट्यानं मुंगसासारखं मुंडकं बाहेर काढलं आणि माझ्याकडे बघत म्हणताय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. खुर्चीतनं खाली उडी टाकली. घाम फुटला. म्हणलं आता फाटलेला नकाशा घेऊन कुठं फिरलोय काय माहिती. भेतच माझा हात लावला. सगळं काही व्यवस्थित होतं. एवढं मोठं डोळ केलं त्या कार्ट्याकडे. म्हणलं काय रे नालायक कुठं फाटल्या? तर मला म्हणताय कसं फसवलं फोबाड फोडीन. म्हणलं तुझं ही पहिली दुसरीची कार्टी. परवा अमरावतीला व्याख्यान होतं माझ्या लेकरांनो. अमरावतीचं व्याख्यान एवढं रंगात आलेलं होतं. मी असं स्टेजवर बसलेलो होतो आणि समोर एक माझी माता बसलेली होती. तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं लेकरू बसलेलं होतं. गोरं गोमटं लेकरू होतं. माझ्याकडे बघायचं, हळूच हसायचं आणि आपल्या आईच्या कानात सांगायचं मम्मी मिशीवाले आपल्या बॉब सारखं दिसतंय. मला एवढा आनंद झाला. 700-800 किलोमीटर दूर आपण या लेकराच्या मातीमध्ये आलेलो आहे आणि या लेकराला आपल्या बॉब दिसतोय. याचा अर्थ असा आहे आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉब्स म्हणतोय. लय भारी वाटलं. मिशीला जरा पीळ दिला आणि हळूच लेकराला म्हणलं काय र वाघ्या म्हणता क्षणी कार्ट उठलं खालनच वरडलं ए बॉब इकडे ये. तसं त्याच्या आईनं तोंड दाबून धरलं. मी त्या भगिनीला म्हणलं भगिनी माते अगं एवढा सुंदर माझा भाचा आहे मला बॉब्स म्हणतोय. याचा अर्थ असा आहे माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरात आहे, त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉब्स म्हणतोय. म्हणता येतात म्हणू दे गे. तर ती मला म्हणाली दादा गप्प खाली बस, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव आहे. अशी ही कार्टी आहे. महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या या मातीमध्ये मी फिरत असतो. या कोवळ्या काळ्यानं माझी लखले नेताजी रवींद्र शिवाजी विकसती प्रकटे समाजी शेकडो महापुरुष. पोरांनो वसंत हंकारे आला आणि फक्त आमचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नाही बपोरी. पोरा वसंत हंकारे आला आमच्या मधला माणूस जागा करून गेला म्हणून आज आलोय बघ हसवणं. हे माझं उद्दिष्ट नाही बपोरी. आज तुझ्या मधला मेलेला माणूस मला जागा करायचा आहे पोरा आणि म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ. जर तुला तुझ्याचा माणूस मोठायचा असेल तर पोरानं हात जोडून सांगतोय बघ आज पळत घरी जायचा बघ. आज पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आज पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची
आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा बघ पोरी. जो प्रश्न तू कधी तर तुझ्या आईला विचारला नाहीस. ए पोरा, येता पहिली पासून अगदी 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलंस. तू डॉक्टर झालास, तू वकील झालास, तू इंजिनियर झालास. पाठीमाग कुठे बोलायचं नाही रे, पाठीमाग कुठे बोलायचं नाही, तोंड बंद ठेवायचं. तू डॉक्टर झालास, तू इंजिनियर झालास, तू वकील झालास. पण हा प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस पोरा, कधीच विचारला नाहीस. आज पोरी आज पळत पळत जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. कारण आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पोरानो. पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला. कारण आम्हाला आमचा बाप कळाला नाही, आम्हाला आमची आई कळाली नाही. त्याच आई बापाच्या तोंडावर आज आम्ही थुंकायला लागलो. म्हणून पोरी हे पोरा तुझ्या समोर उभा आहे बघ आज, हे बघ. आणि म्हणून सांगतोय आज पळत पळत घरी जायचं बघ, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आहे, याही 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आहे. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या, आई तुला किती वेदना होत होते. हे बोललो आज पळत पळत जायचं त्या आईला हा पहिला प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न माझ्या पोरानं तुम्ही आईला विचारशाल त्या क्षणाला टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. मग 9 महिने 9 दिवस ती माऊली तुम्हा मला उदरामध्ये ठेवत असते. आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आई आणि शेवटचा करत होती. पिशवीचा लुगडा अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकीला माझी सावित्री शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पोरीनं. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून या सावित्री आई लढू लागल्या. हे पोरी सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. आज प्रत्येक आईला सांगतोय घरी जायचं, आपल्या लेकीच्या काळजावरती फेरायचं ती कोण आहे. हे पोरी ती सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ. छत्रपती शिवाजी राजाला जन्म देणारी या ऋषी जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं, कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थोंकायला लावावं. त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. पोरीला एवढी स्वस्त तू नाहीस बघ माझ्या लेकी. तू माझी आऊची जाऊ आहेस, तू माझी सावित्री मानी आहेस. आणि तुला अजून एक ओळख तयार करून देतो बघ पोरी. ही ओळख तू कधीच विसरायची नाहीस. मग 5 लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला होता बघ. 5 लाखाचा सैनिक घेऊन औरंगजेब स्वराज्यावरती चालून आला होता. माझे छत्रपती शिवाजीराजे आम्हाला सोडून निघून गेलेले होते. संभाजी राजांचं बलिदान झालेलं होतं. आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही बोले ना, नाही. एक रणचंडिका उठली बघ, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, डोळ्यावरती स्वार झाले. आणि 5 लाखाचा सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास या समाधीत घ्यायला लावला. तिचं नाव ताराराणी आहे. आणि ती ताराराणी म्हणजे तू आहेस पोरी. ती ताराराणी म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या तर नालायक हरामखोर कुत्र्याला यावं, खोट्याच्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थोकायला लावावं. हे पोरी 100-150 वर्षापूर्वी त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून ती माझी फातिमा शेख घराच्या बाहेर पडली. म्हणून आज लाखो फातिमा तयार झाल्या. पोरीनं ही तुमची खरी ओळख आहे. मग तुम्ही तुमची ओळख विसरलाय बघ. कुठला तर हरामखोर कुत्रा येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. या शिकण्याच्या वयामध्ये तुझ्या आयुष्याला आग लावतो. आणि तो हरामखोर कुत्रा तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थोंकायला लावतो. पोरीनं तुमच्या शरीराचे तुकडे तुकडे व्हायला लागले. कुत्र्या मांजरांना हे हरामखोर घालायला लागले. एखाद्या मिक्सर मध्ये तुझ्या शरीराचे तुकडे बारीक करायला लागले. कारण पोरीनं तुम्ही तुमची ओळख विसरलाय. म्हणून छत्रपतीच्या समोर सांगतोय बघ की ओळख आज घरी घेऊन जायचं बघ पोरी. हे पोरी एका मिनिटामध्ये जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरी. तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे. तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे.
आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतलाय पुरी. तू वाघीण आहेस, तू या राष्ट्राची शान आहेस, आई बापाचा अभिमान आहेस. कुठला तर हरामखोर कुत्रा लांडगा येतो तुझ्या आयुष्यामध्ये आणि तुझ्या आयुष्याला आग लावतो गोरे. त्या लांडग्याच्या नरड्यावर पाय देण्याची ताकद आणि फलाट तुझ्यामध्ये गोरे. बापाच्या उंची एवढी उंची झाली, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बाप सांगतो पोरगा माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरगा माझ्या हाताखाली आलं आणि तेच पोरगा ज्या वेळेला हातामध्ये दारूचा ग्लास नेलं, तेच पोरगा रस्त्यावर माझ्या लेकीला छेडतं, तेच पोरगा व्यसनामध्ये त्या बापानं जगायचं कसं नालायक हरामखोरानो. ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची आहे. तुला एका मिनिटामध्ये सांगतो इथं षंड आणि नामाचा कधी जन्माला येत नाही पोरा. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला सगळ्यांनी ऐकायचं, या राष्ट्राच्या प्रत्येक युवकांना ऐकायचं हे आणि छत्रपतीच्या समोर ऐकायचं. नालायक हरामखोरानो, नालायक. ज्या क्षणाला तुझा जन्म झाला त्या क्षणाला तू हांबरडा फोडलास, तुला भूक लागली बघ नालायका. आणि तुझी भूक शांत करण्याची ताकद या विश्वामध्ये कुठल्याच देवामध्ये नव्हती बघ. तुझी भूक शांत करण्याची ताकद फक्त तुझ्या आईमध्ये होती बघ, फक्त तुझ्या आईमध्ये होती. त्या माऊलीला तुला उचललं बघ, त्या माऊलीला तुला उचललं, छातीला लावलं. त्या माऊलीच्या छातीवरचं दूध पीत पीत नालायका तुझी भूक शांत झाली, तू मोठा झाला. जेव्हा जेव्हा तू हांबरडा फोडलास तुझ्या बहिणीनं तुला उचललं बघ, तिच्या या कमरेवरती बसवलं बघ, तिनं तुला गावभर फिरवलं. नालायक हरामखोरा, म्हणून तू मोठा झालास. आणि हरामखोर मोठा झाल्यानंतर माझ्या राष्ट्राचे लेख ज्या वेळेला रस्त्यावरून निघालेले असते त्यावेळेला तिच्या छातीकडे काय बघतोस, तिच्या कमरेकडे काय बघतोस, तिला माल काय म्हणतोस, तिला आयटम काय म्हणतोस. अरे हरामखोरा, त्या लेकीच्या छातीवर तुला तुझी आई दिसत नाही का? त्या लेकीच्या कमरेवर तुला तुझी बहीण दिसत नाही का? हे नालायक हरामखोर, ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची आहे, ही माती माझ्या बुद्धांची आहे. इथं षंड जन्माला येत नाही, इथं नामर्द जन्माला येत नाही, इथं मर्द जन्माला येतो. आणि म्हणून पोरा तुला सांगताय बघ, तुझा बाप म्हणजे एक वाघ आहे पोरा, तुझी आई म्हणजे एक वाघीण आहे. आणि एका वाघाच्या आणि एका वाघिणीच्या पोटी तुझ्यासारख्या वाघाला जन्म घेतलाय पोरा. हे तुझी खरी ओळख आहे बघ, हे तुझी ओळख आहे. ही ओळख घेऊन जायचं आहे बघ. ही माझी लेक घरातून शाळेपर्यंत सुरक्षित येते, अगदी शाळेतून घरी सुरक्षित केली पाहिजे. त्याची सगळी जिम्मेदारी तुमच्या खांद्यावरती आहे पोरानं, कारण आम्ही छत्रपती शिवाजी राजांचा मावळा आहोत. हे पोरा, ही तुझी खरी ओळख आहे बघ रे. नालायक हरामखोरा, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप आणि आई कळाली, त्याला मृत्यूच्या दारामध्ये छटू ठोकला. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या. मिट गया जो मिटने वाला, फिर सलाम आया तो क्या. दिल की बर्बादी के बाद उनका पयाम आया तो क्या. मिट गए जब सब उम्मीदें, मिट गए जब सब ख्याल, उस घड़ी कर नामावर लेकर पयाम आया तो क्या. कौन न जाने ये तमन्ना इश्क की मंजिल में है, जो तमन्ना दिल से निकली फिर जो देखा दिल में है. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए का दिल में है. राम प्रसाद बिस्मिल्लाह फासाच्या तख्ताकडे निघालेले असतात. नेताईकडे नालायकानं 17-18 वर्षाचा काय होतो, तुझ्या हातामध्ये दारूचा ग्लास काय येतो. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी काय जातोस, मित्रांचे वाढदिवस रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत काय साजरे करतोस, लेकीला रस्त्यावर काय छळतोस. अरे नालायक हरामखोरा, तुझ्या हातामध्ये गांजा येते, तुझ्या हातामध्ये सिगारेट काय तर तुला माहिती नाही माती कोणाची, तुझा बाप कोण आहे, तू कोण आहे. रामप्रसाद बिस्मिल्ला यांना फाशी झालेली असते. फासाच्या तख्ताकडे रामप्रसाद बिस्मिल्ला निघालेले आहेत आणि त्यावेळेला त्यांच्या समोर त्यांची आई येते. आईला बघता क्षणी रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि रामप्रसाद बिस्मिल्ला यांच्या डोळ्यातलं पाणी पाहतात
त्याच्या आईच्या नावाने बेटे राम तेरे आंखों में आंसू क्यों राम इस वतन के लिए फांसी के तक पर चढ़ रहा है इसलिए तेरे आंखों में आंसू है नहीं राम रोना नहीं हंसते हंसते फांसी के तक पर इस वतन के लिए चढ़ जाना क्योंकि शेर कभी रोता नहीं राम और एक शेरनी ने एक शेर को जन्म दिया है राम शेर कभी रोता नहीं पूरा तसेच तुझी आई म्हणजे वाक्य नाही बाग काळला राम प्रसाद विस्मेला मृत्यूच्या दारामध्ये आईच्या नजरेमध्ये नजर घालत आपल्या आईला म्हणतात माँ ये खुशी के आंसू है माँ ये खुशी के आंसू है मेरा आखिरी वक्त चल रहा है और तुम मेरे सामने आई हो तो मैं यही चाहता हूँ कि अगला जन्म मैं तेरे ही कोख से ले लूं और ये नामर्दों के खिलाफ वापस मेरी जान जारी रख लूं वापस तेरे ही कोख से जन्म लेना चाहता हूँ पुरानो की आई तुला कळाली काय हा बाप तुला कळाला काय नाही कळाला ना नाही का थोडस ऊन काय लागतं थोडासा घाम काय येतो आम्हाला अस्वस्थ होतं पण तुझा बाप तुझ्यासाठी किती घामामध्ये भिजला याची कल्पना तुला नाही का तुझी आई तुझ्यासाठी किती शिजली त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थोंकून निघून चालला त्याच आई बापाच्या तोंडावर तुम्ही थोंकून निघून चालला पुत्र भावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा जास्त वेळ तुझा घेत नाही बतोरी पोरगा कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता हे काय काय जरा पिढ्यान पिढ्या आम्हाला स्वराज्य नव्हता पिढ्यान पिढ्या आम्हाला राजा नव्हता आम्हाला स्वराज्य मिळालेलं होतं त्या स्वराज्याला राजा मिळालेला होता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सुरू होता 32 माणसांच्या सिंहासनावरती माझा राजा आरूढ झालेला होता मस्तकीची रेटॉप आहे कमरेला तलवार आहे भरजरी वस्त्र घालून महाराष्ट्राचा हा वाघ ब्रह्मांडाचा नायक 32 माणसांच्या सिंहासनावरती आरूढ झालेला आहे आणि समोरच्या सिंहासनावरती माझी आऊजी जाऊ बसलेली आहे आपल्या लेकराला डोळे भरून पाहत आहे याच लेकराला मी जन्म दिला 9 दिवस या लेकराला मी माझ्या उदरामध्ये ठेवलं आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती हे लेकरू आज 32 मान सोन्याच्या सिंहासनावरती बसलेला आहे आई म्हणत आऊजी जाऊ वर उठून आला 32 मान सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या माझ्या राजाकडे आऊजी जाऊ धावून लागल्या माझ्या राजाने पाहिलं आऊ साहेब काय करतायत आमच्या दिशेने येत नाही माझा राजा सिंहासनावरून खाली आला धावत 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 आऊ साहेबांच्या जवळ आला आऊ साहेबांना मुजरा घातला आपल्या मस्तक आऊ साहेबांच्या चरणावरती ठेवलं माझ्या राजाच्या डोळ्याचं पाणी आऊ साहेबांच्या चरणावरती पडत होतं आऊ साहेबांच्या डोळ्याचं पाणी माझ्या राजाच्या गालावरती पडत होतं माझ्या राजाने आंबडा फोडला आऊ साहेब आपण काही नाही केलं आऊ साहेब आम्हाला हुकम दिला असता तर आम्ही आलो असतो आऊ साहेब आपल्यापर्यंत आपण काही नाही केलं त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांच्या समोर पदर पसरत राजांना म्हणते राज एक मागणं आहे राज मागू का राजा एक मागणं आहे राजा मागू का राजा एक मागणं आहे माझा राजा पुन्हा आंबडा फोडत आऊ साहेबांना म्हणतो आऊ साहेब काय बोलताय 9 महिने 9 दिवस आपण आम्हाला उदरात ठेवलं नसतं आमच्यावर संस्कार केले नसते तर हा छत्रपती शिवाजी राजा कधीच 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसू शकला नसता हो साहेब आपल्यामुळे मी सिंहासनावरती बसलोय हुकूम करा काय हवं आपल्याला काय हवं त्यावेळेला माझी आऊ साहेब राजांच्या समोर पदर पसरत राजाला म्हणते राज एकच मागणं आहे राज पुढचा जन्म सुद्धा राजा आपण आमच्याच पोटी घ्यावा राज राज पुढचा जन्म सुद्धा आपण आमच्याच पोटी घ्यावा राज त्यावेळेला माझा राजा आपल्या आऊ साहेबांना म्हणतो आऊ साहेब फक्त पुढचाच जन्म नाही आऊ साहेब जोपर्यंत आम्हाला मानव धर्म मिळेल तोपर्यंत आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे आऊ साहेब आम्हाला आपल्याच पोटी जन्म घ्यायचा आहे पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा पुत्र व्हावायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी
लोकी छेडा पुरालो हात जोडून छत्रपतींच्या समोर फक्त एवढंच सांगतोय बाळ आई बाबाने तुला जन्म दिलाय आणि आई बाबाने तुमच्यासाठी केलेला आहे कष्ट त्या कष्टाचा पान फेडण्याची हीच ती वेळ आहे पोरा पोरा ओठ आणि स्वतःच्या कर्तृत्वावरती एवढा मोठा हो एवढा मोठा हो एवढा मोठा हो तुझ्या आई बापाने तुझ्या गालावरून हात फिरवत तुला म्हटलं पाहिजे पोरी हे पोरा पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे पुढचा जन्म आमच्या दोघांच्याच पोटी घे पुत्र भावाई सर्वदा त्याचा तिन्ही लोकी शेंडा म्हणून पोरी तुला सांगतो जास्त वेळ तुला घेत नाही का पोरा थांबतो इथं थांबत असताना पोरी आईला पहिला प्रश्न विचारलास तुला किती वेदना होत होत्या आता पळत पळत जायचा बघ आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा तुला सांगतो बघ पुन्हा तानात पळत होता आली बघ सकाळची कामं लगेच लवकर सांगून तुझ्यासाठी इथं पळत आली बघ आज तुम्ही पळत पळत जायचं आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा त्याचं कारण आणि याचा अध्यात्म तुला सांगतो बघ पोरी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या ए नालायक हरामखोरानो नीट ऐकून घ्यायचं ज्या आई बाबाच्या तोंडावर आम्ही थांबतो ना तो आई बाप किती वेदनेमध्ये आहे त्याची जाणीव करून देता तुला काट्या हरामखोर 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षरा पडल्या 25 वर्षापूर्वी तुझ्या आईचं लग्न झालं तुझ्या बापाबरोबर आणि ज्या क्षणाला त्या माऊलीचं लग्न झालं ना पोरीनो एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या सगळ्या आठवणी माहेरच्या पायाखाली घेतल्या सगळ्या बाप मैत्रिणी एका क्षणात तिनं सोडून दिल्या आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली स्वतःच्या सुखासाठी जगली बघ आणि ज्या क्षणाला पोरानो तुमचा जन्म झाला तिनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त तुमच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आहे पोरी त्या माऊलीचं नाव आहे आणि आज पळत पळत जायचं बघ आणि त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा पोरा आणि या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेले तुझी आई पळत पळत जायचं पळत पळत जायचं आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला आई माझं वय 1 वर्षाचं होतं आई माझं वय 1 वर्षाचं होतं मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतेस माझ्या आजीला भेटवण्यासाठी माझ्या आजोबांना भेटवण्यासाठी माझ्या मामाला भेटवण्यासाठी आई 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला आपण तुझ्या माहेरी जात होतो माझ्या आजोबी जात होतो पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस का आई का आई का 25 वर्षापूर्वी 4-4 वेळेला महिन्यातून जाणारी माझी आई आता वर्षातून एकदा सुद्धा जात नाही आता तुला तुझ्या आई बाबाची आठवण नाही का ग येत आई तुला आता तुझा बाप नाही का ग बोलवत तुला तुझ्या आई आता नाही का ग बोलवत तुला तुझ्या भावाची आता आठवण नाही का ग येत आई सांग ना मला सांग हे पोरा एवढा प्रश्न तू तुझ्या आईला विचार हा मडा फोडेल बघ तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ सगळ्या दिशा माहेरच्या आणि बालपणीच्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर थाई नाचू लागतील बघ हा मडा फोडत ती माऊली तुला म्हणाल खराय पोरी खराय हे पोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला तुझा वय 1 वर्षाचा होता तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत
तुझ्या आजीला भेटवण्यासाठी, तुझ्या आजोबांना भेटवण्यासाठी, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली. वर्षातून एकदा काय ग, 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी आता माझ्या माहेरी जात नाही बघ पोरी. मी आता माझ्या माहेरी जात नाही. कारण आहे बघ पोरी त्याला, कारण आहे बघ पोरी. आता तुझ्या बापास हे वैभव बघतेस त्या वेळेला नव्हतं बघ. 25 वर्षापूर्वी आम्ही दोघे एका पत्र्याच्या घरामध्ये राहत होतो बघ. माझं लग्न झालं, मी नांदायला इथं आले. मला जेव्हा आई बाबाची आठवण येत होती तेव्हा तुझ्या बापा पुढे बसलच होती. अहो ऐकलं का हो, मला माझ्या आईची आठवण येते हो, मला माझ्या बापाची आठवण येते हो. कधी आई बापाला सोडून मी नाही राहिले हो. त्यावेळेला तुझा बाप मला म्हणत होता, ते घे एसटी पुरता पैसा, ते घे खर्ची पुरता पैसा, तुझ्या आई बापाला भेटून ये पोरी. तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा घेत होती माग, खर्ची पुरता पैसा मी घेत होती माग. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती माग पोरी. हातामध्ये 2 पिशव्या घेत होती. एसटी मध्ये बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी तर खाली मी उतरत होते आणि घराच्या दिशेने मी धावत होती. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येईल आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडेन. कधी एकदाचा तो माझा बाप माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची मी माझ्या बापाला कडकडून मिठी मारेन. कधी एकदाचा तो भाऊ, कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल. कधी एकदाचा तो भाऊ माझ्या समोर येईल आणि कधी एकदाची 10 रुपयांची नोट, 10 रुपयांची नोट मी माझ्या भावाच्या हातावरती ठेवेन. हे पुरी 25 वर्षापूर्वी मला माझ्या आई बापाची आठवण येत होती बघ. तुझ्या बापाकडून खर्च पुरता पैसा मी घेत होते. हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये बसत होती. एसटी बाहेर येत होती. एसटीतून खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या समोरचं त्या अंगण अगोदर मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं. आणि अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं. अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे. कारण पुरी माझा बालपण अगदी तसाच गेला होता बघ. 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, 3 सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल बघत होती. अंगणातूनच पळत घरात मी शिरत होती. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा मला उद्या हे पाहिजे. आबा मला उद्या ते पाहिजे. नुकताच शेताकडून आलेला माझा बाप मला जवळ घ्यायचा. माझ्या आगारावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी अजून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय पाहिजे ते. अगं सकाळी शाळेला गेलीस की का पोरी? भूक लागली असेल की ना माझ्या लेकरा? जाता जाता एवढा डबा घेऊन जाती शाळेला. अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या पाठीवरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत पोरी शिकून घे. पोरी माझ्या माघारी तुझं कसं व्हायचं पोरी? कोणी कोणाचं नसतं पोरी. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापाने मला शिकवलं. स्वतःच्या पायावर उभं केलं. माझं लग्न झालं. माहेरी आले बघ, सासरी आले बघ. आई बापाची जेव्हा आठवण येत होती तेव्हा हातामध्ये पिशव्या 2 घेत होती. तुझ्या बापाकडून खर्चीपुरता पैसा घेत होती. एसटी मध्ये बसत होती. एसटी माझ्या माहेरी येत होती. एसटी तर खाली उतरत होती. घराच्या दिशेने मी धावत होती बघ. माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये माझं घर यायचं. घराच्या अगोदर घराचं ते अंगण मला दिसायचं आणि त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बाबाचं चप्पल दिसायचं आणि मला लांबूनच कळायचं
घरामध्ये आहे, माझा बाप घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि कानात हळूच मला विचारायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? हे पोरी, मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आली आबा, तुमची आठवण आली म्हणून आली. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा. आबा ऐकलंच का ग? पोर आले की आपली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये तो पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. पाण्याच्या तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची. तुकडा इकडं टाकून देत माझी आई मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की ग, पोरी थोडं गाल पुढं कर की. आणि मी गाल पुढं केलं की आपल्या दोन्ही गालाचं माझ्या मुख घे, आपली आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की ग घरात चल. ए पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. ए पोरी, 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग पोरी, घर तेच आहे, अंगण ही तेच आहे. घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पडत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्याचा माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहे, पोरी कशी आहेस ग. माझ्या हातातल्या पिशव्या घेत माझा बाप आता अंगणातून माझ्या आईला हात देत नाही. अगं ऐकलंस का ग, पोर आले की आपले. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या, आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा
आता मला दिसत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आता मला दिसत नाही. आईच्या हातातला तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माऊली आता मला त्या घरात दिसत नाही पोरी. हे पोरी, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते तेव्हा भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्र करत पोरी. काळीज माझं सर्र करत. भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो पोरी आणि माझं काळे सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला थोडस गरम पाणी करून आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. आणि बाप जिवंत असताना या हाताने एखादा घास बापाला भरवला असता तर किती बरं झालं असतं. पोरी, लाखो रुपये आहेत बघत तुझ्या बापाकडे. मनात माझ्या आलं तर अखंड बाहेर आलं मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पोरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पोरी कशी आहेस ग पोरी? पोरी कशी आहेस? एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पोरी. माझ्या गालाचं मुख नाही घेणार. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एक श्वासाचं अंतर. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो आणि मी तर थांबतो बघ पोरी. मेलेल्या माणसांना आहे काय सांगायचं. मेलेले आहोत आपण. मेलेले आहोत कोणी आई ऐकण्यासाठी निर्लज्जनो. आम्ही शांत बसू शकत नाही. जनावरांपेक्षाही खालच्या स्तराला गेलो आम्ही. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पोरांनो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. तोपर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप खाली येऊन पोरी कधीच आपल्या हातातल्या पिशव्या घेत नाही. आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नाही पोरा. उद्या डॉक्टर होशील, उद्या इंजिनियर होशील, उद्या वकील होशील, उद्या लाखो आणि करोड रुपये कमावशील. आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी ओतलेस आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी ओतलेस तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून आज तुला सांगतोय बघ तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव
पोरा त्या देवाचं नाव बाप आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे पोरा त्या देवीचं नाव आई आहे बाप ही आई आम्हाला कळाली का त्याच आई बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो त्याच बापाला आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो त्याच बापाला आम्ही म्हणतो तुला काय कळतं त्याच बापाला कुत्र्यासाठी आम्ही मान खाली लावायला लागलो हे नालायक हराम करडो आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत आम्ही IPLच्या मॅच बघतो त्या रना मोजतो कोणी किती करोड रुपये खर्चात कोणी किती रना काढल्या पण नालायक हराम करा तुला जन्म दिल्यापासून तुला मोठं करेपर्यंत तुला शिकवेपर्यंत तुझ्या बापानं त्या शेताच्या बांधावर भर उन्हात तुझ्यासाठी किती राना काढल्या याचा हिसाब आम्ही ठेवला बनणार आहे कळ या उंजळीमध्ये कधी तेल घेतलं का त्या बापाची टाच कधी बघितली का अरे हरामी अरे तुमच्या आमच्यासाठी त्या बापाच्या टाचला 50 फेरा पडल्या तरी कधी तेल घेतलं का त्या बापाच्या टाचवर आम्ही कधी टाकलं का पप्पा पप्पा म्हणून कधी मिठी मारली का अरे आता मध्ये मोबाईल नाही आला तर आई बापाला धमकी देतात मरतो बघ मी काय तर करून घेतो मी अभ्यास करत नाही मग जेवणाच्या ताटावरचा बाप उठतो की हातातला घास ताटात टाकतो कुठल्या तरी मित्राकडे जाऊन भीक मागतो कर्ज काढतो पैसा आणतो तुमच्या हातामध्ये मोबाईल ठेवतो तुम्हाला गाडी घेऊन देतो तुम्हाला कपडे घेऊन देतो आणि त्याच बापाला कुत्र्यासारखी मान तुम्ही खाली घालायला लावता जास्त वेळ तुझा खेळ नाही वाग तिकडे वाग माये बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी अर्थात माहिती तुम्हाला यांचं म्हणून तुला सांगतोय कोणी तुला बाप नाही कळाला तुला आई नाही कळाली त्याच बापाच्या तोंडावर आम्ही थुंकायला लागलो त्याच आईला आम्ही कुत्र्यासारखं लाचार करू लागलो आणि म्हणून तुला सांगतोय पोरा जास्त वेळ घेत नाही 5 मिनिटांमध्ये संपवतो बघा मी परिवर्तनाचं वादळ 5 मिनिटात संपवतो पण बोलते एक काम करायचं बघा ते काम करायचं बघ आज करायचं आज नाही तर परत कधीच नाही बघा पळत पळत आज घरी जायचं पळत पळत आज घरी जायचं आईला 2 प्रश्न विचारलेस ना तर आता आईला कुठलाच प्रश्न विचारायचा नाही बघा हे काम करायचं बघ ते तू आजपर्यंत कधीच केलं नाही तरुण फक्त तरुण बघ फक्त पळत पळत जायचं इकडे बघ नालाय का तुझ्या ताटामध्ये 3 वेळ चालणं येतं तुझ्या ताटामध्ये 3 वेळ चालणं येतं सकाळ दुपार आणि संध्याकाळ आणि पोरीला ऐका ते 3 वेळ चालणं रोज माझे देवीच्या लेकराच्या ताटात यावं म्हणून सकाळी 7 वाजता तुझा बाप घरी सोडतो आणि रात्रीच्या 10 वाजता तुझा बाप घरी येतो आज त्या बापाची वाट बघायची बघ कधी गेले बाप तुला कधीच दिसत नाही 5 वाजले बाप दिसत नाही 6 वाजले बाप नाही 7 वाजले बाप नाही 8 वाजले बाप नाही 9 वाजता बाप थकून आलेला आहे तुझ्या आईला म्हणतो अगं थोडंसं जेवायला वाढ माझी जेवली का माझं पोरगं जेवलं का त्यावेळेला एक काम करायचं ज्या क्षणाला बाप समोर येईल कशाचाही विचार करायचा नाही सगळी बंधनं तोडून टाकायची पोरीला सगळी बंधनं तोडून टाकायची आणि पळत पळत जायचं मग पोरी पळत पळत जायचं पळत पळत जायचं पळत पळत जायचं पळत पळत जायचं आणि आपल्या बापाला अगोदर पळून मिठी मारायची पोरी हे पोरा आज घरात पळत पळत जायचं कशाचाही विचार करायचा नाही समोर बाप बघितला त्या बापाला पळून मिठी मारायची मग पोरी एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची एवढ्या घट्ट मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे हे पाणी तुझ्या तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का पोरी हे पोरी काय झालं अशी मला मिठी लगेच मारली नव्हती काय झालं तुला शाळेत पण काय बोललं का कॉलेजमध्ये कोण काय बोललं का तुला काय पाहिजे का आई काय बोलली का बापाला तुला मिठी मारत बापाच्या डोळ्यात पाणी कोसळलं त्या बापाला सांगायचं पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा मला आई काही नाही बोलली पप्पा मला बाई काही नाही बोलल्या पप्पा मला मैत्रिणी काही नाही बोलल्या पप्पा 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 मी जेव्हा 1.5 वर्षाची होती पप्पा पप्पा मी जेव्हा 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा मी 1.5 वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा पप्पा मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होते पप्पा मला जर आई रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहत होती पप्पा तुमची वाट बघत होती पप्पा जसं तुम्ही माझ्या समोर येत होता तुम्हाला मी सांगत होती पप्पा पप्पा मला आईनं मारलं पप्पा 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 मला आईनं मारलं पप्पा तुम्ही माझ्या डोळ्यावर पाणी बसत होता तुम्ही माझ्या डोळ्यावर पाणी बसत होता आणि मला म्हणत होता आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया पप्पा माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही अंगणातच माझ्यासाठी घोडा बनवता पप्पा पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणात फिरवत होती पप्पा आता मी मोठी झाली
आता मी शाळेला जाते पप्पा, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता पप्पा. आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. तिकडं का गेलीस, तिकडं का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. आता मला काही लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा. तुमच्या समोर येत नाही पप्पा, पप्पा तुमच्या समोर येत नाही पप्पा. पप्पा मला आता राग येतो पप्पा. पण पप्पा आज गेली होती, आज गेली होती, एक परिवर्तनाचं वादळ ऐकून आली पप्पा. आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून मी ती मागते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. एक टेबल दे, 5 वेळा टेबल दे पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. एक वेळी आज बाळाला जायचं आपल्या बापाला कळकळून मिठी मारायची वाट. कारण बापाची किंमत पोराला विचार रे नाला घरा घराला. बापाची किंमत पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बाप. कधी तर कुठल्या तरी एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जायचं मागे नालायक मित्रांचे वाढदिवस साजरे करत फिरताना कधी तर आपला वाढदिवस कुठल्या तर अनाथ आश्रमामध्ये साजरा करायला जायचं. आणि तिथं एखाद्या कोपऱ्यात 6-7 वर्षाचं पोरगा हातात थाळी घेऊन हात बसलेलं असतं. त्या पोराला विचारायचं तुझ्या बापाचं नाव काय रे. हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून फेकत आणि ते पोरगा हांबरडा फोडत म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. नका विचारू मला माझ्या बापाचं नाव, नका विचारू मला माझ्या आईचं नाव. बापाची किंमत त्या पोराला विचारायची. त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुमचा हात धरण तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातोय. नालायक काय करे. सणासुदी दिवशी तुमचा बाप ज्या वेळेला तुम्हाला तुमचा हात धरण कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. कारण सणा तुमच्या पाठीमागं तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. त्या कपड्याला हात घालाल, तो कपडा तुमचा होतो. त्या वस्तूला हात घालाल, ही वस्तू तुमची होते. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घालतात बाप म्हणतो आवडलाय का, आवडलाय आवडलाय का शर्ट, आवडलाय पॅन्ट, आवडलाय बूट, आवडलाय केली पैशाचं मी बघतो लागल्या ती मागणी आपल्या घालून सणासुदीला तुम्ही मिळवत असता. माझ्या बापाने घेतला, माझ्या बापाने घेतला, माझ्या बापाने बूट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने सगळं काही घेतलं. ते नवीन कपडे घालून सणासुदीला तुम्ही मिळवत असता. आणि बिना बापाचा पोरग कुठल्या तर झाडाखाली उभं राहून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असत. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो साधा माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर अशीच नवीन कपडे चढली असती. हे पोरग डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत, डोळं भरून तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत आणि पळत पळत घरी जात. आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आणि आपल्या आईला हंबडा फोडत म्हणता आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला क्या मला आय मला. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसानं येणार आहे माझं पैसा घेते तुला येणार नवीन शर्ट. गप्प रडू नको का. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचं पैसे येणार नाही. आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकत नाही. तुम्ही एकमेकाला मिठी मारून आंबडा फोडून रडत असतात. ती माऊली म्हणते हे बाबा अरे मीच तुझा बाप आहे, मीच तुझा बाप आहे. दुसरा कुंकू पण लावला नाही केलं तुझ्यासाठी. नको रडू. 2 दिवसाने येते की पैसे तुला कधी तुझ्या बापाची कमी जाणवू दिल्या का. थांब की रडू नको. तेव्हा ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यावर पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय. तुला काय झालं तर मी कुठे जायचं आय नको रडू आय. मी शिकणार आहे, मी मोठा होणार आहे, मी पैसा आणणार आहे आणि मग आपण दोघं दिवाळी साजरी करायची आहे.
हात जोडून सांगतोय बघ या वसंताला विचार बाबाची किंमत सारा दिवाळीच्या सणात तुझ्या दिवशी दुसऱ्यांच्या कपड्याकडे बघत बसावं लागतं साला टाचा घासावे लागतात आणि त्या नदीच्या काठाला बाबाला चाललं होतं त्या काठावर जरी जाऊन तुला हा मोठा पोटा तरी त्या काठावर बाप आपला येत नसतो बघ पोटा येत नसतो हराम खोराला बापाला घरी बघायचं तेवढं पण सांगतो का तुला तुझ्या शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही रे हरामखोर तुझ्या हातामध्ये नवीन मोबाईल आणून ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही बांधार केलं बापाला कधी बघायचं आहे आई जगदंबेची शपथ घेऊन सांगतोय बापाला कधी बघायचं रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि त्या अंधारामध्ये बापाला बघायचं नावायला बापाच्या अंगावरचं कोणीन नांगरवेल 4 ठिकाणी फाटलेली असते साला तर तुमच्या अंगावर ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे थोडा त्या देव माणसाचं नाव या बापाला तुला चर्चतो या बापाला तो हमड फोडायला लावतो या बापाचं तोंडावर तू थुंकतो या बापाला तू लाशा करणार आहे का या बापाच्या तोंडावर थुंकून तू व्यसन करणार आहे का जो बाप तुझ्यासाठी शिजला गेला जो बाप तुझ्यासाठी होण्यामध्ये तापला हे बोली जास्त वेळ सांगत नाही पोरा तू पण ऐकला बापाची सगळ्यात मोठी व्यथा 9वी 10वी 11वीची पोरांना ऐकायला तुम्हाला बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते तेवढं सांगतो मी तर थांबतो इकडे 6 महिन्याचं मांजर घरातून निघून गेलं तर हंबरडा फोडतं की काय माझं मांजर कुठं आहे माझा पुत्र कुठं आहे 6 महिन्याचं मांजर आणि तुझ्या बापाने तर तुला 20 वर्षाचा हाताच्या फोडासारखं जपलंय केलं पोरा तुझ्या बापाने तुला 20 वर्षाचा हाताच्या फोडासारखं जपलंय केलं पोरे आणि पोरे तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते ना पोरी जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी हे पोरा मी ऐकलं तुझ्या बापाची व्यथा साला त्या बापाच्या पाठीशी उभं राहायचं असतं का त्या बापाच्या नागड्यावर पाय द्यायचा असतो हरमखोरांनी नाही का लय आनंदात उड्या मारत असतेस बघ लग्न ठरल्या तुझं लग्न ठरतं सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद असतो चांगला जावई मिळाला चांगलं पाहुणं बाई मिळालं चांगलं खानदान मिळालं सगळ्या घरात आनंदाला उधाण आलेला असता पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो पोरी रात्रीच्या अंधारात तुझा बाप एकटा हंबरडा फोडून रडत असतो कारण तुझ्या बापाला कळतं बघ 20 वर्ष नंतर हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं लेकरं काही दिवसात कायमचं भर उडून जाणार आहे हे पोरी तुझा बाप रात्रीच्या अंधारात हंबरडा फोडून रडतो बघ पण तुझी आई जर रडायला लागली तर तुझ्या आईला ओरडतो का रडायचं नाही बघ रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ अजिबात रडायचं नाही बघ अजिबात रडायचं नाही तिला हसत हसतच पाठवायची बघ हे पोरी तिला हसत हसतच पाठवायची बघ हे पोरी ऐक तुझ्या बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो की ग पोरी तुझा बाप हंबरडा फोडून रडतो आणि जेव्हा बाहेर येतो तेव्हा तुझी आई म्हणते अहो थोडं का बोलाल झालं तर तुझ्या आईला ते बिचारे गरीब सांगतंय नाही ग साबण गेला ग माझ्या डोळ्यात साबण गेला हे पोरी तुझ्या बापाच्या डोळ्यात साबण नाही गेला ग तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून त्या आंघोळीच्या पाण्यात रडलाय की ग पोरी हे पोरी तुझ्या बापाची खरी गोष्टी कधी सुरू होते जेव्हा तुझी लग्न पत्रिका छापून येते सगळ्या गावभर वाटत असतंय बघ आनंदानं सगळ्या गावभर वाटत असतंय माझ्या पोरगीचं लग्न या कुटुंब या परिवार या सगळ्या गावाला हसत हसत वाटतंय बघ
रात्री घरी येताना अंधारात हांबरडा फोडत कुठं तरी एकटंच बसते, कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते, या तारखेला तुझं पाखरू कायमचं करून उडून जाणार. 12:30 तांदूळ आहे बघ, लग्न मंडपावर उभी आहेस बघ, नटून थटून नवऱ्या बरोबर उभी आहेस बघ, वाजंत्री वाजवतायत, मंगलाष्टक सापलेले आहेत, आनंदाला उधार आलेला आहे पोरे, आनंदाला उधार आलेला आहे. प्रत्येक जण तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या भावल्यावरती येत आहे, तू आशीर्वाद घेत आहे, भेट वस्तू घेत आहेस, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहे. हे पोरी लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ, हे पोराने काय कर अशा बापाच्या पाठीशी तुला उभं राहायला लागेल, नालायक बापाच्या बापाला तो पाया खाली घ्यायला लागला जातात. लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ, तुझा बाप हसत हसत फिरत आहे, जेवण जेव्हा 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 पोट भरून जेव्हा पोट भरून जेव्हा माझ्या लेकीचं लग्न आहे, पोरानं लाडू घरला घेऊन जावा, चला 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 जेवण माझ्या पिंकीच्या हातात होऊ देत बाबा, पैशाला धरून बस मी आहे, तुझा बाप पैशाचा पुढला थोडंच फिरत असतो, बघता 3 वाजता बघता 3 वाजता सगळा मंडप मोकळा होतो, सगळा मंडप मोकळा होतो आणि पोरे नवऱ्याचा हात धरत सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बाहुल्यावर खाली येते पोरी, त्या लग्न मंडपात पोरी पहिला हांबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पोरी, पहिला हांबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते, परत परत येते तुला मिठी मारते आणि म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापाला मी तुला हाताच्या फोडासारखं दाबलं आणि पोरी आता आम्ही दोघं असं परक्यासारखं उभं राहायचं, आमच्या समोर निघून चाललीस की पोरी, हे पोरी आज घरी कसं आज घरी कसं जाऊ रे, घरच्या भिंती मला खायला उठतील की रे, मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार पाखरू आज मला दिसायचं नाही की घरात. हे तुझी आई रडत असेल, तुझी मावशी रडत असेल, तुझ्या मैत्रीण रडत असेल, तुझी आजी रडत असेल, लग्न मंडपात सगळे रडत असतात, तुझा भाऊ रडत असतो, लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत तिथे येतो, सगळ्याला ओरडतो, रडायचं नाही रडायचं नाही, कोणी रडायचं नाही, माझ्या पोरगीचं लग्न आहे, तिला हसत हसत पाठवा, माझ्या पोरगीचं नवीन आयुष्य आहे, तिला हसत हसत पाठवा. हे पोरी बाप तुला पळत येतो, तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुला घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, गाडीमध्ये तुम्हाला दोघांना टाकतो, दरवाजा बंद करतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा पोरी चाल जा, रडायचं नाही पोरी चाल जा. तुझी गाडी घेऊन जाते पोरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे, सगळा लग्न मंडप रडला, साला माझा बाप नाही रडला. लहानपणापासून मला बंधनात ठेवलेलं असतं, माझ्या बापाने कामाला केली, माझ्यासाठी माझा बाप रडला नाही. पोरीच एक पोरी तुला अर्धा सिनेमा माहिती आहे, पोरी तुला अर्धा सिनेमा माहिती आहे, अर्धा सिनेमा तुला घरी कोणी दाखवला नाही पोरी, तो अर्धा सिनेमा तुला दाखवतो आणि मी थांबतो बघ पोरी. जसे लग्न मंडपातून तुझी गाडी निघून जाते पोरी, त्या लग्न मंडपात तुझा बाप पळत पळत येतो, लग्न मंडपवाल्याला पैसा बोलवतो, इकडे बाबा तुझं किती ना पैसा, आजच घे उद्या माझ्याकडे असते नसते बाबा, हे जेवण छान बनवतस, मोठं ताटात लोक गेली, लाडू पोरं पळत होती, तुझी पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असते नसते, हे बसतावाल्या लई छान जेवण बनवलंच बाबा, हे बसतावाल्या तुझे कपडे तर अंगावर घालून माझं लेकरू काय दिसत होतं गेलं की मला सोडून हे वाजत तरी ठरल्याप्रमाणे हे तुझं पैसा आणि हे ठाजा तुला जे आला बाबा, भारी वाजवत बाबा माझी लेक जाताना. हे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप
तुझ्यासाठी भिकारी होतो पोरी, भिकारी होतो. जेवढं कर्ज काढून आणलेलं असतं तेवढं सगळं उधळतो, जेवढं साठवलेलं असतं तेवढं सगळं उधळतो. स्वतःच्या पोराची पण काळजी करत नाही बा. आणि रात्री 9 वाजता पळत पळत घरी जातो. घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी ओली करतो त्या देव माणसाचं नाव सदा पाप आहे पोरी, त्या देव माणसाचं नाव पाप हे पोरी. तुझी आई म्हणते आहो सावरागी स्वतःला, तुझी आई म्हणते आहो सावरागी स्वतःला, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोका पड. जो आईचा खांदा ओला करतो त्या देव माणसाचं पोरी. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो बरं, तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो. त्या जुन्या ओढणीचं मुख घेतो, त्या जुन्या ओढणीचा मुख घेतो आणि ती ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूनं जो ओला चिंब करतो त्या देव माणसाचं नाव बाप पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप पोरी. स्वतःच्या पायातलं चप्पल तुटलं तर सांबाराकडे जाऊन 2 टाका टाकतो, पण तुमच्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो नवीन चप्पल घेऊन येतो त्या देव माणसाचं नाव बाप पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप पोरी. 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी जो हमाली करतो त्या हमाली करणाऱ्या देव माणसाचं नाव सदा बाप पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप. दिवसभर शेतात राम राम लागतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या बाहेर वॉचमन म्हणून जो उभा राहतो त्या वॉचमनचं नाव सदा बाप पोरा, त्या वॉचमनचं नाव बाप. पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री जो आपल्या लेकरांच्या डोक्यावर धरतो स्वतः भिजतो, त्या भिजणाऱ्या देव माणसाचं नाव बाप पोरी, त्या देव माणसाचं नाव बाप. मग आता शेवटचा प्रश्न बोला, अशा बापाला तू मानहानी घालायला लावणार आहेस का? हे पोरी, अशा बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का? गेली 1.5 तास बाप 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 सांगतोय माझा, आता या बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का? छत्रपतीच्या समोर सांगायचं बाप, हे बघ ही राष्ट्रीय चळवळ आहे बघ, आज नाही तर परत कधीच नाही पोरी. पोलीस स्टेशनला तुझा बापाचा भाऊ असतो, हे हरामखोरांनो नीट लक्ष द्यायचं रे. पोलीस स्टेशनला तुझा बापाचा भाऊ असतो आणि तिथं तुझा बाप उभा असतो, तिथे सगळी जमीन अश्रू नदीनं भिजवलेली असते बघ आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो, साहेब साहेब काय वाटेल ते करा, साहेब साहेब काय वाटेल ते करा, पोरगीला शोधून काढा साहेब. 2 दिवस झालं साहेब, 2 दिवस झालं साहेब, शाळेला फिरून गेली, कॉलेजला फिरून गेली आणि माझी पोरगी घरी झाली नाही साहेब. साहेब 2 दिवस झाले शाळेला फिरून गेली आणि माझी पोरगी घरी झाली नाही साहेब. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतं नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, तुला एखादं चॉकलेट काय देतो, तुझ्याशी गोड गोड काय बोलतो, तुला गाडीवरून फिरवतो काय आणि त्या नालायक हरामखोर कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या बापाने तुला हाताच्या पोळासारखं जपलं, त्या बापाच्या तोंडावर पच करून थोडं ठेवून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का पोरीनं? हे पोरा, अशा पोरीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवत सारे आपल्या बापाला कुत्र्यासारखे मार घालताना तुला लाज वाटत नाही का? तू शांत झालास काय? तुला
तुला तुझ्यासाठी उघडा राहिलेला बाप दिसला नाही का हे बोले त्या दादा खराब कुत्र्यासाठी 20 वर्षाच्या आई बापाने तुला आई बापाच्या तोंडावर तुम्ही थोपड निघून जाता अर्धवट ठेचण्यासारखा तुझा बाप तुझ्या आई कडकडत असते की बोली आणि जेव्हा पोलीस स्टेशनला हजर झालीस 18 वर्ष पूर्ण झाली म्हणलीस प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुझ्या आई बाबाच्या तोंडावर झोकायला लावतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं हे प्रेम ऐकायला बोली हे तुझं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकवतो स्वतःच्या पायावर उभे राहा तुझ्यासाठी राजकुमार म्हणून उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे का बोली तुझ्या बापामध्ये आहे कुठला हरामखोर कुत्रा येतो तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसवतो आणि पोलीस स्टेशनला सांगतेस बाप तिथं पळत होतो आमचं काय चुकलं असलं तर झालं सगळं आम्हाला माफ कर हे बाबाला नाचा तू केलं कुत्र्यासाठी वागणूक तू दिली तरी पण बाप माफी मागतो पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून ज्या बाबाच्या अंगावर सुवानिशी केलीस त्या बाबाला ओळखत नाहीस आणि लोक तुला तुझ्या आयुष्याचं बरबाद आणि तू पुढं करतो त्याच्यासाठी निघून जातेस त्या बाबावरच केस घालतेस हे नालायक या राष्ट्रातील किंमत आज नाही तर परत कधी नाही छत्रपतीच्या समोर शपथ घ्यायची आजपासून या राष्ट्रातील किंमत कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यासाठी आपल्या आई बाबाच्या तोंडावर झोंकून निघून जाणार नाही बाबा हे पोरा कुठला वर्ग आपल्या लेकीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवणार नाही बाबा आज नाही तर परत कधीच नाही पोराला आज नाही तर परत कधीच नाही हे पोरी तुझ्या बापाला जगायचं सगळं तुझ्या आईला जगायचं तुझ्या बापानं तुझ्या आईला बापाच्या शेजारीच फास लावून घेतला गेला शेवटच्या श्वासापर्यंत माझी लेकरात श्वास निघून गेला गेलं त्याचा याला प्रेम म्हणतात गेलं कुठला हरामखोर कुत्रा आला तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षाला मोठा नालायक हरामखोर व्यसनी गांजाळा कुणाची तर गाडी घेऊन येतो कुठला तर मोबाईल भंगार घेऊन येतो आणि तुझ्या मागं लागतो असताना बापाच्या तोंडावर एक पोरगी ठोकणार आहे जास्त वेळ ठेव नाही बाप पण तुला माझ्या नजरेतून एक बाप दाखवतो तेवढा बाप माझ्या नजरेतून एक आई दाखवतो तेवढी आई बाप आणि बाप खुशाल गौरी आणि तुझ्या काळजामध्ये जर तुझा बाप जागा झाला असला तर घरी जाऊन आज मिठी मार तुला एका मिनिटामध्ये तुझा बाप दाखवतो जास्त वेळ ठेव नाही बाप लगेच हात वर करायचे आपल्या लेडीचा कार्यक्रम बघायला किती बाप आले तर हात वर करायचे 10, 15, 20 बाप जागेवर बसायचं बापाने लगेच जागेवर उभं राहायचं तिथं चला लवकर उभं राहा जागेवर उभं राहा काढायची गरज आहे हे पोरीला इकडे बघा मगापासून जीव कधी माझा जातो मला माहिती आहे तिळ माझं पाळी आज तो बाप आहे या बापासाठी मी नागरिक मगापासून हा मोठा फोन ओढायला आज माझ्या नजरेतून हा बाप बघायचा सगळ्यांनी यावरती सगळ्या बापांनी यायचं स्टेजवरती जायचं चला वरती अजून कोण बापाने जरा फटाफट घ्यायचं हात वरती करायचा आणि आपल्या लेकीसाठी राष्ट्रपतीवरती यायचं जरा स्टेजवर चला लवकर स्टेजवर त्यानंतर त्याचं फक्त निर्जीव शरीर जाळतात रे पण पोरीनो तुमच्यामुळे जर तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चिता घरामध्ये जळत असते पोरानं रोज हा आई बाप घरात मरत असतो त्या चितेला रोज आपण अग्नी देत असतो हा आई बाप तुझ्या समोर आहे कोणाकोणाची मम्मी कोणाकोणाचे पप्पा आज माझ्या समोर आले चला लेकरांना हात वर करायचा आहे चला लवकर कोणाकोणाचे मम्मी आणि कोणाकोणाचे पप्पा चाल लवकर जागेवर उभं राहायचं नाही ते यायचं समोर आहे खुर्ची काढते चला लवकर चला इथे या समोर या चला उभं राहा कोणाकोणाचे मम्मी आणि पप्पा समोर माझ्या उभे आहेत हात वर करायचा आणि जागेवर उभं राहायचं बापाचा लाज वाटते का हरामखोरानं कुठला धर्म सांगायला आलो नाही हिंदू का होता मैं नहीं मुसलमान भी नहीं पंचतत्व का पुतला गैवी खेल माहे जाति न पूछो साधु की पूछ लीजिए ज्ञान मोल करो तलवार का पड़ी रहे न दो म्यान संत कबीर है कुठली जात सांगायला नाही आलो कुठला धर्म सांगायला नाही आलो कुठलं राजकारण करायला नाही आलो कुठलं मत मागायला नाही आलो कुठल्या प्रेमाच्या विरोधात मी नाही फक्त हरामखोरानं विसरलेला आई बाप दाखवायला आलोय बघ इकडे बघ पोरी आता सगळ्यांनी जरा इकडे माझ्याकडे बघायचं बघ इकडे बघ सगळ्यात पार्ट्याने इकडे बघायचं हा तुझा बाप आहे
ही तुझी आई आहे? स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी. ही जर आई नसती ना आमच्या आयुष्यामध्ये, आणि आईचा मायेचा प्रेमाचा वटवृक्ष नसताना कार्ट्यानं बुद्ध नसते, छत्रपती नसतो, मी नसतो. या माऊलीचा मायेचा त्यागाचा वटवृक्ष आमच्या सोबत आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहे बघ. आणि पोरी, आता तुला एक दुसरी ओळख करून देतो बघ. या वटवृक्षाखाली या वटवृक्षाखाली एक छोटस रोपट वाढतंय बघ. ज्या रोपट्याचं नाव बाप आहे बघ पोरी. तो बाप आज तुझ्या समोर तिथं उभा आहे बघ. घरामध्ये आमची आई आमच्यासाठी रडली आणि आयुष्यभर लेकरानं आम्हाला असंच वाटलं की माझी आईच फक्त माझ्यासाठी हांबरडा फोडून रडली. पण आज छत्रपतींच्या समोर सांगतो बघ, जे छत्रपती संभाजी राजांच्या साठी सुद्धा आपल्या लेकरासाठी व्याकुळ होते, तो बाप नाही कळाला या इतिहासाला. त्या बापासमोर आज या बापाची ओळख करून देतो बघ कोणी. आपल्या लेकरांच्या साठी शेताच्या बांधावर रात्रीच्या अंधारात आणि जिथं काम करत असतो तिथं आई इतकंच आणि आईच्या खांद्याला खांदा लावून जर कोण अश्रू ढाळत असेल तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे पोरी. आणि आज हा बाप आणि ही आई तुझ्या समोर उभी आहे. आज नाही तर परत कधीच नाही. सगळी बंधनं तोडायची पोरीनं, सगळी चळमट काढून टाकायची पोरीनं आणि पळत पळत जायचं बघ वरती. आणि आपल्या बापाला एवढ्या खट्ट मिठी मारायची पोरी, एवढ्या खट्ट मिठी मारायची त्या बिचाऱ्या बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. एवढी खट्ट मिठी त्या बापाला आणि उभ्या असलेल्या आपल्या आईला आज मारायची बघ. जा पोरी पळत पळत सगळी बंधनं तोडून टाक आणि जिथं तुझा बाप उभा आहे, जिथं तुझी आई उभी आहे, पळत पळत जाण आपल्या आई बापाला मिठी मार. जा पोरी चाल, जा पोरी पळत पळत जा आणि आपल्या आई बापाला अगोदर मिठी मार. जिथं तुझा बाप उभा आहे तिथं जा पोरी, जिथं तुझी आई उभी आहे तिथं जा पोरी. आपल्या आई बापाला अगोदर कडकडून मिठी मार पोरी, मार मिठी पोरी. हे पोरी जा त्या बापाला कडकडून मिठी मार, जा पोरी त्या आईला कडकडून मिठी मार पोरी. बघ पोरी, हा तुझा बाप आहे बघ, बघ तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडणारा तो तुझा बाप आहे. चल रे पोरा पळ, आपल्या बापाला मिठी मारायची आहे बघ, आपल्या आईला मिठी मारायची आहे. चाल पळ पळ. हे पोरी, त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का मला सांग पोरी. आता सांग पोरी, त्या आईच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का पोरी? त्या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे आहेत का? या बापाला तुम्ही पोरीनं लाचार करणार आहे का? या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे का? कुठला तर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या शरीराचा तुकडं करतो, त्या बापानं कसं बघायचं पोरी? या आईनं कसं बघायचं ग? पोरीनं मारा मिठी कडकडाहड, आज नाही तर परत कधीच नाही बघ. पोरी, समोर हा तुझा बाप आहे पोरा. या बापाला तू लाचार करणार का? या आईला तू लाचार करणार का? पोरी, तू शिकून फक्त मोठी हो. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद त्या बापामध्ये आहे की का? पोरी चाल, आपल्या आई बापाचं धार पाय धार, चाल टेकाव डोका आई बापाच्या. चाल पाया पाड पोरी, आपल्या बापाच्या डोक्यावर पोरी. जन्नत वहां है पोरी, कायनात उधर है बात. सगळं विश्व तुझ्या आई बापाच्या चरणावर आहे पोरी. चाल पोरीनो, हा तुमचा बाप आहे पोरीनो. चला खाली बसलेल्या सगळ्या पोरांनी आणि पोरीने उजवा हात वरती करायचा आहे. काय कर? उजवा हात वरती. चाल लावठाय, आज नाही तर परत कधीच नाही बघ. तुझ्या बापाने तुला आयुष्य दिलंय. थांबा, तिथंच थांबा, सगळे तिथंच थांबा. तुझ्या आई बापाने तुला आयुष्य दिलंय बघ. चाल हात वरती कर, डोक्यावर ठेव पोरी, डोक्यावर ठेव पोरी. आणि फक्त आता एका मिनिटासाठी बापासाठी डोळे झाक, झाकर पोरा डोळे झाक. चाल डोळे झाक पोरा, डोक्यावर हात ठेवून डोळे झाक, झाक डोळे. आता फक्त 1 मिनिट आपल्या बापाला द्यायचंय बघ पोरा. चल हे पोरी, डोळे झाकलेस, आता डोळ्यासमोर आण आणि तुझ्या बापाला डोळ्यासमोर पोरी
1.5 वर्षाची होतीस, ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस, ज्या बापाला कडकडून मिठी मारत होतीस, त्या बापाला डोळ्यासमोर आण पोरी. हे कोणा तुला बाप नाही तर मला डोळ्यासमोर आण. मी तुझा बाप आहे या क्षणापासून. तुला बाप नाही तर तुला शाळेमध्ये शिक्षवणारे शिक्षक त्यांना डोळ्यासमोर आणते. तुझे बाप आहेत बघ, हे आणलंच का डोळ्यासमोर? आता मार बापाला कडकडून मिठी पोरी आणि सांग बापाला, पप्पा जीव गेला तरी बेहतर, पप्पा जीव गेला तरी बेहतर, जीव गेला तरी बेहतर. मी तुम्हाला मान कधीच खाली घालायला लावणार नाही पप्पा. जीव गेला तरी बेहतर पप्पा. हे पोरी मार बापाला मिठी, पोरी मार बापाला मिठी आणि सांग बापाला, सांग बापाला, पोरी सांग बापाला, मार मिठी. घे शपथ. शांतपणे डोळे उघडायचे, हात खाली घ्यायचे, पोरी जागेवर शांतपणे बसून राहायचंय, कोणी उठायचं नाही. जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या सगळे. बसा. सब मंगल है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो. जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो. सब मंगल है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, बऱ्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. अशावे तो शोणी मद द्यावे, कसाय दान है जे फळांची व्यंकटेश कांडो, तया सत्कर्मी रती वाढो. कृपा परस्परे पडो मैत्र जीवाचे. नमो हंताणम, नमो सिद्धानम, नमो आयुर्याणम, नमो झायाणम, नमो लोय सौव साहुणम. ऐसो पंचनम करो सौवपावपण सण मंगलानम च सव्येसिम परमम हवै मंगलम. जो बोले सो निहाल. सत श्री अकाल. वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाह अकबर, अल्लाह अकबर. अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह. हय्या अलस सलाह, हय्या अल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणो हा माझा देश आहे आणि या देशाची प्रत्येक लेख ही माझी लेख आहे आणि या लेखीचा तुकडा होता कामा नये. माझा कुठलाच पोरगा व्यसनामध्ये फसता कामा नये. ही चळवळ तुम्ही आम्ही आपल्या खांद्यावर मिळण्यासाठी 1-2 लेखीला आपल्या बापाविषयी जर बोलायचं असेल, फक्त एका मिनिटामध्ये, अगदी 1 मिनिटामध्ये आपल्याला व्यक्त व्हायचं असेल, 2 मुलं आणि 2-3 मुली हात वरती करायचा आहे. लगेच वेळ नाही तोपर्यंत पाठीमागे 2 शिक्षक बसवायचे. जरा ती मधली मुलं जरा शांत करायचे. 1-2 मुली जरा लवकर ये. चाल, हात वर केलेले ये लवकर. हात वर केलेले कोणाला बोलायचं आहे? आपल्या बापाविषयी ये लवकर, ये लवकर, चाल ये लवकर. आणि इकडून मला 2 मुलं पाहिजेत. बाळांनो, आपल्या बापाविषयी काय वाटतं तेवढं फक्त तिथं जर असं शिक्षक उभे करा. 1-3-4 तारखे तिथं मी जाऊन आलोय आता आणि ती सगळी लेकरं मी बघितलेली. थांबा जरा, ये लेखी लवकर, ये बाळा, ये बाळा, ये बाळा. हा, आणि मला 2 मुलं पाहिजे. तिथं उभी राहतात माझ्या लेकरं. ये इथं. हा, शांत बसायचं आहे. 4-5 प्रतिक्रिया आहेत. नमस्कार, माझे नाव जाधव प्राची. माझे वडील शेती करतात. ते आमच्यासाठी इतके कष्ट करतात की आमची आई घराच्या बाहेर जाते काम करायला. वर्धिनी आहेत बचत गटाची. ती 3 महिना बाहेर गेल्यावर माझे वडील माझी एवढी काळजी घेतात की माझ्या आयुष्यात माझी एवढी कोणीच काळजी करत नसत. एवढे माझे पप्पा माझे इतके हे करतात. आणि मी पप्पाला काही मागितलं तर मला पप्पा ते दुप्पट करून देतात. पप्पाला मी म्हणलं एक दिवस, पप्पा मला शाळेची फी भरायची होती. पप्पाला बोललं, पप्पा 40 रुपये द्या ना मला. पप्पाने 200 रुपये दिले. पप्पाला
काही थोडं जरी सांगितलं तरी पण पप्पा मला जास्तच करून देतात. मला पप्पाला वाटतं की मी पोलीस व्हावं. मी पोलीस होण्यासाठी माझे पप्पा इतके कष्ट करतात. माझ्या लेकीने पोलीस व्हावं असं माझ्या पप्पाला वाटतं आणि मी आज माझ्या पप्पाला सांगते की मी एक दिवस नक्कीच पोलीस होऊन दाखवीन. तुमचं स्वप्न मी पूर्ण करेन. हा बाप आहे. या बापाच्या तोंडातून काहीच नाही, जीव गेला तरी बेहतर सारा. हे नाव आहे का? हा बाप आहे बरं. माझी पहिली गोष्ट ही की आपला बाप जर आपल्या पाठीशी उभा असेल ना तर कोणी येऊन द्या, काहीच भीती वाटून द्यायची नाही. माझे पप्पा माझ्यासोबत असले ना मी कुठेही जाऊन द्या, मला काहीच वाटत नाही. मला असं वाटतं की मी या जगात सगळ्यात मोठी श्रीमंत मुलगी. आमची परिस्थिती एवढी चांगली नाही, बिकट आहे. तर माझे पप्पांनी माझं कॉलेजची फी भरण्यासाठी व्याजाने पैसे काढून माझी कॉलेजची फी भरली की मी शिकावं आणि मी पूर्णपणे प्रयत्न करेन की माझे पप्पाचे सगळे स्वप्न मी पूर्ण करू शकेल. आणि मी शेवटपर्यंत माझ्या पप्पासाठी लढणार. या जगात काही महत्वाचं ना कधी मुलींनो, फक्त आपले वडील आणि आपले आई वडील हे महत्वाचे ठेवा. एवढंच. नमस्ते, माझं नाव पाटक ईश्वरी तुकाराम. मी पप्पांना इतकं सांगेन की मी आयुष्यात असं कोणतंच काम करणार नाही की ज्यामुळे तुमची मान खाली जाईल. उलट असं काम करेन की ज्यामुळे तुमची मान ताठ होईल आणि बाकीच्यांना त्याचा अभिमान वाटेल की काय मुलगी आहे आणि काय मुलीचं आणि वडिलांचं नातं आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. नमस्कार, माझं नाव चव्हाण जाहीद अली आहे आणि माझे पप्पा माझा जीव आहे. माझ्या आईचं माझं कधीच पटत नाही, पण माझे पप्पा प्रत्येक वेळेस माझ्या आईला समजावतात नको भांडू तिच्यासोबत. ते प्रत्येक वेळेस माझे पप्पा माझी बाजू घेऊन बोलतात. मी एवढंच सांगेन. माझं नाव सायली संतोष बाबर आहे आणि मी माझ्या पप्पांना एवढं सांगू इच्छिते की मी शिकू या नाही शिकू पण तुमची मुलगी होण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. माझ्या पप्पांची इच्छा आहे की मी इंजिनियर व्हावं. मी माझ्या पप्पांना सांगू इच्छिते की मी इंजिनियर नाही सॉफ्टवेअर इंजिनियर होईल आणि एकदा का होईना तुम्ही माझ्यावर गर्व करताल. माझ्या पप्पांना मी एवढं सांगू इच्छिते की मी तुमची मान कधीच चुकू देणार नाही आणि मी काही नाही झाले तरी चालेल पण तुमची मुलगी आणि मी सांस्कृतिक जपायला एकदम निर्भर आहे आणि मी तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही. मी एवढंच सांगू इच्छिते माझ्या पप्पांना. बोलणं फक्त एवढंच आहे. माझे पप्पा आजारी असतात. आतापर्यंत जे काही मला सांभाळलंय ते माझे काका आणि आजोबा सांभाळतात. कोणासाठी नाही पण माझ्या पप्पांनी एवढं शिकवलंय की कधीच कोणासाठी रडायचं नाही. किती रडू आलं तरी मी ते कंट्रोल करते. आज सगळेजण रडत होते पण फक्त एक पप्पाच्या बोलण्यावरून माझ्या डोळ्यातून एक सुद्धा थेंब खाली पडलं नाही. कारण ते माझे जीव आहेत. ते घरी असले तरी काही अडचण नाही आहे मला पण त्याला गाडी चालवता येत नाही. ते माझ्यासाठी प्रत्यक्षाने बाहेर येऊ शकत नाही पण माझा भाऊ लहान आहे. तो लहान आहे म्हणून काय झालं, मी आहे ना, मी मोठी आहे. मी सगळं मॅनेज करते. माझ्याबरोबर काका आहेत ना पाठीशी उभा. काकांबरोबर आजोबा सुद्धाही मला काही कमी पडून देत नाही. आतापर्यंत मला तरी नाही आठवत की मी त्यांना काही बोलले आणि 5-10 मिनिटात ती गोष्ट घरात आली नाही. माझे आजोबा माझ्यासाठी एवढं करतात ना की तिजोमध्ये जी गोष्ट पहिली येणार ती आमच्या घरात असते, ती माझ्या हातात असते. माझ्या शिक्षणामध्ये त्यांनी आतापर्यंत काहीच कमी पडून दिलं नाही. जिथे बोलले तिथे शिक्षण घेतलं. आतापर्यंत अशी एकही गोष्ट नाही जी मला कमी पडली. सगळं काही भेटलंय पण फक्त पप्पाला गाडी चालवता येत नाही. त्यासाठी मी 4थीत होते तेव्हा मी गाडी शिकले. आज मी तिसगावमध्ये मनमुक्त मुलासारखी हिंडते कारण माझ्या पाठीशी माझ्या पप्पा आहेत, काका आहेत, आजोबा आहेत ज्यांनी मला काहीच कमी पडून दिलं नाही.
आणि मम्मीची इच्छा आहे की मी IPS व्हावं, ती सुद्धा मी पूर्ण करणार. आणि त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये मी पहिल्या सीटावर माझ्या पप्पांना बसवणार, कारण त्यांच्यामुळे मी हे सगळं बघितलंय, त्यांच्यामुळे हे सगळं आहे. बस रडणार ते नाही मी, कारण त्यांचे शब्द आहेत, नाही रडणार. आणि त्यांना लाल दिव्याच्या गाडीत बसवणार. थँक्यू. मुलांच्या एकदम कोण बोलणार? ये लवकर ये. पण दांगा केला की ठोकायचं. मी आहे, जबाबदारी घ्यायची, काही होऊ दे. सर्वप्रथम सर्वांना माझा मानाचा शिवराय, जय शिवराय. मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने वेळोवेळी जर आम्हाला सर मार्गदर्शन जर मिळत असेल तर ते आमच्या वडिलांचंच मिळतं. सर, आम्ही म्हणजे एका अशा डोंगर भागातून येतो, जे म्हणजे करडवाडे एक छोटंसं त्यांच्या पदस्पर्शाने पावून झालेलं एक छोटंसं गाव आहे. आणि ज्या गावातून आम्ही जवळजवळ सर 6 वर्ष मी या शाळेमध्ये शिकतोय. मी ना प्रत्येक वर्षी सायकलवर येतो. सर, या ठिकाणी जर सांगायचं झालं तर वडिलांनी एवढंच म्हणलं पाहिजे, आईला राव पोरांनी करून दाखवलं, एवढंच मला मोठं व्हायचंय. बाकी माझी सर काही इच्छा नाही. या ठिकाणी माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. मला आई आहे, वडील आहे, पण ज्यांना वडील नाही मला त्यांच्यासाठी खूप दुःख वाटत आहे. आमचे शाळेतले सर श्री सासरे सर, त्यांचे वडील ते लहान असताना त्यांचा मृत्यू झाला होता. आणि ते 7वीला त्यांनी सांगितलं मला त्यांच्यासाठी खूप दुःख वाटत आहे. आणि मला त्यांना एक मिठी मारायची आहे, त्याच्यासाठी पुढे जावं. शिक्षक हा आपला बाप असतो, त्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राचे. एक मिनिट, अर्ध्या मिनिटात. प्रतिपचंद्र लेखे व गदिष्णु विश्ववंदिताशा सुशिवशेषा मुद्रा भद्राय राज्यते. नमस्कार, माझे नाव ज्ञानदेव देवदास आंधळे. तर स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, हे वाक्य खरं आहे. माझी आई शाळेवर शिक्षिका आहे. माझी आई माझ्यासाठी खूप कष्ट करते. माझे वडीलही माझ्यासाठी खूप कष्ट करतात, परंतु माझे वडील त्यांची माया ते दाखवत नाही. ते त्यांची माया नंतर कधीतरी असे मनातून त्यांना खूप वाईट वाटतं माझ्यासाठी. त्यांनी माझ्यासाठी काही स्वप्न रंगवलेले आहेत. माझी आई माझ्यासाठी खूप प्रयत्न करते. मी नवोदयला असताना माझ्या आईने माझ्यासाठी, म्हणजे मी नवोदयच्या परीक्षेला होते तेव्हा माझ्या आईने खूप मी नवोदयला जाण्यासाठी प्रयत्न केले. तिला पूर्ण विश्वास होता की मी नवोदयला पात्र होईल, परंतु काही 1-2 मार्कांमुळे माझा नंबर काही नवोदयला लागला नाही. पण मी आणखीन पण जिद्द सोडली नाही. तर मी माझ्या आईला सांगितलेलं आहे का मी एक दिवस इंजिनिअरिंग करणार आणि तुला गर्वाने तुझी मान उंच होईल, असं मी एक दिवस काहीतरी करून दाखवणारच. आणि हे मी माझं वाक्य माझ्या लक्षात आहे आणि मी ते पूर्ण करूनच दाखवणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर, लई अवघड हाय गड्या, उमगाया बापर, उमगाया बापर. बस बस बाळा, बस इथं बस, शांत बस, बस. एक मिनिटात, अर्ध्या मिनिटात. नमस्कार, माझं नाव केतकी सचिन तेलरे. मी फक्त एवढं सांगेन की ना, मी माझ्या पप्पांचं ना शब्द कधीच मोडून देणार नाही आणि चुकीचं पाऊल तर कधीच उचलणार नाही. एवढं शपथ घेऊन सांगते मी ना, माझं चुकीचं पाऊल कधीच उचलणार नाही आणि माझ्या पप्पाची मान नेहमी ताठ राहील अशी मी काळजी घेईन. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शिवानी देवीदास फटांगडे. सगळ्यात आधी मला सरांना नमस्कार. देव माणूस आहे. माझे पप्पा एक कंडक्टर आहे. ते सकाळी 5-6 वाजता घराच्या बाहेर गेले का 12-1 वाजता घरी येतात.
म्हणजे पूर्ण त्यांना घराच्या बाहेर सोडलं का त्या देवावर असते. तुम्हाला माहितच आहे त्यांचं काम आहे, प्रवासाचं असतं. आमची तुम्हाला माहितच आहे कंडक्टरचा पगार काय एवढा खास नाही, परंतु पप्पाला कधी काय बोललं, पप्पा फक्त एकच शब्द म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे, तू जाय, तू लढ, तू कर, तुला काय करायचं ते, मी तुझ्या पाठीशी आहे, तू कधीच माघार घ्यायची नाही, तू शिक. कारण आता तू आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे मुली नोकरीला नाही त्यांना आयुष्यभर त्यांच्या नवऱ्यावर डिपेंड राहावं लागतं, पण ते बोलतात नाही, मला माझ्या मुलीवर दुसऱ्यांवर डिपेंड राहावं असं काही बनवायचं नाहीये. पप्पा आज मला माहिती तुम्ही इथंच आहेत, ऐकू राहिलात मला. पप्पा मी नोकरी लागू किंवा नाही लागू, पण पप्पा मी तुम्हाला सगळ्यांसमोर शब्द देते की कधीच तुमचं नाव खराब होईल हे असं कधीच कृत्य करणार नाही. नमस्कार, माझे नाव प्रांजल मल्हारी गारुडकर. मी एवढं सांगू इच्छिते की माझ्या वडिलांची मान खाली जाणार नाही, माझ्या वडिलांची मान कधीच खाली जाणार नाही याचा मी नक्की प्रयत्न करीन. माझे वडील देखील शेतकरीच आहेत, पण मला जे लागेल ते पुरवतात आणि मी त्यांना जे मागेल म्हणजे मी समजा त्यांना विचारलं मी याच्यात भाग घेऊ, माझे पप्पा म्हणते तुला जे करायचं ते कर, काही पण कर, पण माझे पप्पा माझ्यासाठी ग्रेट आहेत. सो आय लव्ह यू पप्पा. नमस्कार, माझे नाव ऋतुजा. मी कामाशी मी गावची विद्यार्थी. माझ्या वडिलांविषयी मला खूप अभिमान वाटतो की माझे वडील माझ्यासाठी शेतात खूप राबतायत. मला भाऊ नाही आहे आणि आम्ही तिघी बहिणी आहेत. आम्ही भाऊची जागा नक्कीच भरून काढू. माझ्या वडिलांची इच्छा आहे की मी पोलीस होईल आणि ती इच्छा वडिलांची मी जरूर पूर्ण करेन. त्या दिवशी बोलले मला तिसगावला जायचंय. आई वडिलांविषयी व्याख्यान आहे. पप्पा बोलले जा मी तुला एकटे गाडीवर नेऊ शकेल, पण पप्पाला टाइम नसल्यामुळे मी माझ्या मैत्रिणीच्या गाडीवर आले. याचा मला खूप अभिमान वाटतो की माझे वडील जे लागते ते देतात. एवढे बोलून मी धन्यवाद. पप्पा नसतात त्यांची खेत कशी असते मला सगळं कळते. जेव्हा मी 7वीत होते तेव्हा माझे पप्पा गेलेले, तेव्हापासून आता मम्मीचे पप्पा आमचा सांभाळ करत आलेले. पप्पा नसताना जे वाटते ते मी सांगू शकत नाही, म्हणून एवढंच म्हणते मिस यू पप्पा. बस असू दे बस बाळा बस. तू तू शेवटच्या 2 प्रतिक्रिया सगळ्यांनी बस, शांत बसा. सगळ्यांना व्यक्त व्हायचंय तितकंच मुलांनाही व्यक्त व्हायचं असतं. शांत बसा, कोणी उठणार नाही. पुढची सूचना मिळेपर्यंत कोणी दंगा घालणार नाही. एखादी नर्स मॅडम बोलवल्या होत्या मी आहेत का? इथे यायचं जरा. नर्स मॅडम आहेत का कोणी मी बोलवल्या होत्या? इथे येऊन बसा जरा. या नर्लेकींचं जरा बघा. नमस्कार, माझे नाव सुदीक्षा राज आहे. आज मी तुम्हाला जास्त काही न सांगता एवढंच सांगणार आहे की आपल्या जीवनामध्ये आई वडिलांचं महत्व खूप जास्त आहे. मी फक्त बाबाला एवढंच म्हणते की मला काहीतरी करायचंय. मी एकदाच म्हटले त्यांना की मला या परीक्षेत भाग घ्यायचा की त्या बाबा लगेच म्हणते की घे तू भाग घेशील आणि तेवढं मनाने अभ्यास करशील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तू जरी फेल झाली तरी पुन्हा अभ्यास कर, मला त्याची काहीच काळजी नाही. तू जितक्या परीक्षा देशील तितक्या माझ्यासाठी चांगलं आहे, कारण की त्यांनी तुझ्या बुद्धीमध्ये खूप चांगला विश्वास आहे. आणि मी माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की मोठं IPS किंवा IAS ऑफिसर व्हावं आणि मी त्यांना हा विश्वास देते की मी 100% हे त्यांचं स्वप्न पूर्ण करून. मी आता 10वीत असताना माझे वडील आम्हाला सोडून गेले. माझ्या वडिलांचं एवढं स्वप्न होतं की मी पोलीस बनावं. मी त्यांना सांगते की मी पोलीस बनणार म्हणजे बनणार आणि तुमचं स्वप्न पूर्णच करणार आणि मी तुमची मान कधीच खाली घेऊन देणार नाही. काय लागलं तर सांगूया. नंबर माझा घे शिक्षकांचा. सब मंगल है, सब आनंद है. मुखातून काही चुकीचा शब्द माझ्या गेला असेल तर नक्कीच मला माफ करा. जे काही तुम्हाला आवडलं असेल ब्रह्मांडाचं देणं एका बापाच्या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य होतं.
काही होत नाही, पाणी त्यांना द्या. मुली रडतायत, व्यक्त होऊ द्यात, मोकळ्या होऊ द्यात. जी मुलं रडतायत व्यक्त होऊ देत, मोकळे होऊ देत. काय पाणी ग्लुकोज लागले तर त्यांना द्या. चला. यानंतर धन्यवाद प्राध्यापक हंकारे सर. आपण अतिशय छान या ठिकाणी आहे. इयत्ता 10वी क मध्ये शिकतो, ज्यांनी माननीय वसंत हंकारे सर यांचं एक स्केच तयार केलेलं आहे. ते नमस्कार, माझं नाव निशा आहे. मी माझ्या पप्पाचं दोन मध्ये माझ्या पप्पा एक फायनान्स लोन मध्ये काम करतात. ते रात्रभर येतात, ते रात्रभर आमच्यासाठी काम करतात. त्याला रविवारी पण आमच्या सोबत टाइम स्पेंड करण्यासाठी टाइम नाही भेटत. सब मंगल ये इकडे वर ये. चला आभार. हंकारे सरांचं डोळ्यात पाणी आणणार आणि कानात गरम तेल वाजणार जे डोळ्यातून बाहेर काढलंय त्याचा परिणाम निश्चित समस्त आई वडील भाऊ बहीण सगळ्यांच्यावर होईल आणि त्याचा काही उपयोग होईल अशी अपेक्षा मी करतो. या ठिकाणी त्या सर्वांचं मी आभार मानतो. विशेषतः आमचे प्राचार्य मुस्के सर, काशीनाथ पाटील लवांडे आणि शिवजयंती उत्सव समिती यांचा मी संस्थेच्या वतीने आभार. धन्यवाद. अवघड हाय गाड्या उमगाया बापर, उमगाया बापर. लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर.